हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः मानाचा मुजरा। आज गुरुवार दिनांक 6 जून 2024 शिवराज्याभिषेक दिन सोहळा या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एनडी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने सर्व शिवभक्तांना आजच्या या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या शिवमय शुभेच्छा देते। ज्यांनी मनामध्ये स्वची भावना निर्माण केली, ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये ज्यांची प्रतिमा एक आराध्य दैवत म्हणून आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला। लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये स्वची भावना निर्माण करणारे, स्वच्या संकल्पनेचे संकल्पक म्हणून असणारे शहाजीराजे राजमाता जिजाऊ यांनी केलेल्या संस्काराने त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची संकल्पना निर्माण झाली। ही करत असताना त्यांच्यासोबत असणारे मावळे की ज्यांच्याकडून आपण स्वामीनिष्ठा म्हणजे काय हे शिकतो, असे मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड बालपणापासूनच म्हणजे वयाच्या 9व्या वर्षापासून ते पुढे ज्यावेळी त्यांनी आपल्या स्वराज्य स्थापनेचं ध्येय पुढे ठेवलं, स्वराज्याचे तोरण तोरण्यावर बांधले, तेव्हापासून सर्व शायांना एक प्रकारची दहशत बसली। पण दहशत बसल्यानंतर देखील कोणालाही असं वाटत नव्हतं की शिवाजी महाराज हे छत्रपती आहेत, कारण मुळातच आपल्या महाराष्ट्रामधले जे सरदार होते, मग त्यामध्ये शहाजीराजे सुद्धा होते, त्यांना देखील एक सुभा दिलेला होता आणि त्यावेळी ते एक चाकरी, सगळे मावळे हे चाकरी करत होते। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती किंवा हे राज्य आहेत हे दुसऱ्या शाळांना समजत नव्हतं। तर शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवराज्याभिषेक करून घेण्याचा उद्देश म्हणजे हा होता की एक सार्वभौम राजा रयतेला मिळावा, रयतेला एक राजा मिळावा, सार्वभौम राजा असावा ज्याची दहशत इतर शाह्यांना असावी आणि त्याचबरोबर या शाह्यांना एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा राजा निर्माण झालेला आहे किंवा या महाराष्ट्राला देखील राजा आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी छत्रपती हे बिरुद लावून घेतलं। 16 जून 1674ला राज्याभिषेक झाला, पण त्यापूर्वी 4 ते 5 महिने याची तयारी चालू होती। भारतातल्या सर्व कानाकोपऱ्यातून ब्राह्मण पंडितांना तिथं आमंत्रित करण्यात आलेलं होतं। सर्व परंपरांचा नीतिशास्त्रांचा अभ्यास करून हा राज्याभिषेक करण्यात आला। 2 फूट लांब 2 फूट रुंद असे सोन्याचे सिंहासन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी बांधण्यात आले। 16 सुवासिनींनी त्यांना पंचरत्नाच्या आरतीतून ओवाळलं आणि अशा प्रकारे सर्व रायगड हा शिवराज्याभिषेका दिवशी दुमदुमला गेला की जो एक सुवर्ण क्षण आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होता। शिवराज्याभिषेकानंतर अष्टप्रधान मंडळाची नेमणूक झाली की ज्यामध्ये कर्तबगार लोकांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना एक संस्कृत भाषेतलं पद देण्यात आलं। याप्रमाणे 1674 नंतर आपला राज्यकारभार हा चांगल्या प्रकारे चालू लागला आणि त्यामुळे दहशत बसणारे होते ते शाया होत्या आणि यांना देखील समजलं की या रयतेला राजा मिळाला। म्हणून आजचा हा दिवस आज देखील रायगडावर देखील आज शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। आपण यातून काय शिकायचं तर आपण शिवरायांनी दिलेली जी शिकवणूक आहे ही शिकवणूक आपण आत्मसात करायची आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येक मराठीने राहायचं आहे। पुनश्च एकदा आपणा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा देते आणि थांबते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।